सर्व आदरणीयांना नमस्कार। मी आपला धानय्या कवटगीमठ सर, अक्कलकोट। आज 14 एप्रिल भारताचे संविधान लिहून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या शुभदिनी आमच्या घरी आमच्या अक्कलकोट तालुक्यातील उदयोन्मुख विद्यावंत कुमार रमेश नागनाथ धोत्रे सर हे आलेले आहेत। सरांच्या हस्ते आणि उमेश बिराजदार सर बोरी उमरगेचे आमचे मित्र, त्या दोघांच्या हस्ते आता महामानवांची पूजा आम्ही इथं केलेला आहे। सर्व मित्रांना सांगायला खूप अभिमान वाटतो, आनंद होतो की अत्यंत गरीब घरात जन्म घेतलेला हा माझा मित्र, आमचे विद्यार्थी रमेश याने केलेले यश तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी मिळणार आहे। ह्यांच्या जीवनातील स्टोरी, ह्यांच्या जीवनातील घडलेल्या सर्व घटना हा तुम्हाला प्रेरणा मिळणारच आहे। तर सर नेमकं काय केले? पहिली ते 10वी पर्यंत लांबोटी आश्रम शाळेमध्ये शिकलेला हा व्यक्ती 10वीला 72% यांनी घेतलेले। आर्थिक परिस्थिती काही नाही, आई वडील दगड फोडून असे अनेक घरोपयोगी वस्तू ते बनवतात, खलबत्ते वगैरे बनवतात। त्याच्यानंतर 11वी 12वी त्यांनी कॉमर्स शिक्षण घेतले आणि 12वीला तर 82% मार्क घेतलेले आहे। कोणाचाही मदत न घेता तो सेल्फ स्टडी करून एवढा मार्क घेतलेला आहे। आई वडिलांनी त्यांना सपोर्ट करत होते, परंतु ह्यांनी सुद्धा आई वडिलांना सपोर्ट करत खलबत्ते वगैरे करत विकत त्यांनी पुढचं शिक्षण घेण्याचे ध्येय ठरवला। आणि सोलापूरला गेल्यानंतर तिथं त्यांना काय आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पुन्हा अक्कलकोटला येऊन अक्कलकोटमध्ये खेडी कॉलेजमध्ये तो प्रवेश घेतला। इथं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून दरवर्षी शाळेत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला। आणि त्याच्यानंतर इथं त्यांना MPSCचं वातावरण किंवा नेटसेटचं वातावरण ह्यांना इथं काय भेटलं नाही। मग म्हणून हा विद्यार्थी ध्येयवेड विद्यार्थी पुण्याला गेला आणि तिथं MPSCच्या संदर्भात त्यांना आयडिया मिळाले आणि MPSC करत करत तो MCOM साठी पुणे विद्यापीठात ॲडमिशन घेतला आणि तिथं संध्याकाळी एका बँकेमध्ये पिग्मी एजंट म्हणून तिथं काम करणार आणि दुसरे एखाद्या सराकडे तिथं काम करणार आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करत करत तो शिकलेला विद्यार्थी। आणि त्याचं ध्येय होता MPSC आणि MPSCचा अभ्यास करत असताना तो UPSCचा सुद्धा सिलेबस पाहिला आणि SSC स्टाफ सिलेक्शन कमिटीचा तो सिलेबस पाहिला आणि हे करत करत 3 वर्ष त्यांनी करत होता। आणि मधूनच लॉकडाऊन पडल्यानंतर तो अक्कलकोटला वापस आला आणि वापस आल्यानंतर मग सेटचा हा त्यांना इन्फॉर्मेशन मिळाले आणि तो सेटचा सिलेबस पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की सेटचा सिलेबस आणि SSC साठी जो UPSCने एक्झाम घेतात त्याचा सिलेबस हा सेमच आहे, तर ऑलरेडी मी SSCचा अभ्यास करतो, चला आता सेट बघू म्हणून असा हा धडपड करणारा विद्यार्थी सेटचा अभ्यास केला आणि सेटचा परीक्षा कालच महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो सांगायचं एवढंच की जर तुमचं ध्येय प्रॉपर असेल, चांगलं तुम्ही अभ्यास करत असेल, कुठल्याही परिस्थिती अडचण येणार नाही। आई वडिलांचा सपोर्ट आहे, परंतु ह्यांनी आई वडिलांना सपोर्ट करत होता। खलबत्ता म्हणजे आता काय सांगतो आपण इज्जतीला हे ना आम्ही हे काम करत नाही, हे काम करत नाही, आमचं इज्जत जातो, इज्जतचा प्रश्नच नाही। काम कुठलंही करा, आता महामानवाने एवढं प्रयत्न करून एवढं मोठं यश मिळवलेलं आहे, मग आपण आपलं जीवन सुधारणा करण्यासाठी आपण आई वडिलांना मदत करून आपण सेवा करत करत मग आता ह्यांनी प्राध्यापक पदासाठी हा खूप मोठा यश त्यांनी मिळवलेलं आहे। खलबत्ता विकणारे विद्यार्थी जर सेटनेट पास होतो तर सेटनेट हा का साधा परीक्षा नाही, ह्याला पण भरपूर अभ्यास करावा लागतात, ह्याला पण सिलेबस खूप मोठाच आहे। तर हा परीक्षा हा विद्यार्थीने पास झालेला आहे। अक्कलकोटला एक मोठा हिरा आता सापडलेला आहे। अजून त्यांना आता नेट करून JRF करून PhD करून मग हो प्राध्यापक होण्याची त्यांचं स्वप्न आहे। लवकरात लवकर त्यांना चांगल्या विद्यापीठामध्ये नोकरी मिळणारच आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या सरांचं बघून तुम्हीही प्रयत्न करा आणि प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही। आता सरांचं यश मिळाले, सरांना सगळ्यांनी कौतुक करायला लागले। आज या शुभदिनी उमेश बिराजदार सरांना घेऊन आज आमच्या घरी आलेत आणि खूप त्यांच्याच हस्ते आज महामानवांचं पूजा आम्ही केलो आणि सांगायला मला खूप अभिमान वाटतो। आता सरांनी कसे अभ्यास केलेले हे तुम्हाला थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे, तेही तुम्ही पहा, तेही तुम्ही ऐका, एवढं सांगून मी माझं 2 शब्द संपवतो। जय महाराष्ट्र।